भगवान परमात्मा जेव्हा प्रगट होत नाही, जर तो नाही प्रगट झाला तर मी माझा प्राण एक शील समर्पित करतोय आणि त्या ठिकाणी अर्पण करतोय. तरी भगवान परमात्मा प्रगट होत नाहीये आणि अशा अवस्थेमध्ये शील समर्पित करतोय, तुला अर्पण करतोय. उमापती महादेव प्रगट झाले. माग तुला काय पाहिजे? मी अनेक कालापासून तुम्हाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही प्रगट होत नाही. म्हणून प्रभूजी मला तुम्हाला माझ्या लंकेत दरबारात न्यायचंय आणि तुमचं आत्मलिंग मला हवं आहे. भगवान म्हणले मी माझं हे स्वरूप तुला देतो, परंतु जर तू पुढे खाली ठेवलंस तर मी त्या ठिकाणी प्रगट होऊन जाणार. प्रभू आपल्याला चिंता नसावी, मी हे आपलं स्वरूप घेऊन जातोय. आणि त्या पद्धतीनं महादेवांनी आत्मलिंग स्वतःचं स्वरूप रावणाच्या जवळ दिलं. सांगितलं रावणा, मी सांगितलेलं लक्षात असू दे, पुढे खाली ठेवायचं नाही, नाहीतर मी तिथं प्रगट होऊन जाणार. म्हणजे प्रभू आपण चिंता करू नका. आणि रावण चालायला लागलेला आहे. महाराज सांगा, मी लघुशंकेला जातोय, खाली मी येतो तोपर्यंत तुझ्याजवळ असली पाहिजे, काही चिंता नसावी महाराज. आणि त्या पद्धतीनं रावणानं महादेवांना शिवलिंगाला गुराखी जवळ दिला. रावण जातोय, त्या गुराखीनं ती शिवलिंग घेतल्याबरोबर तो गुराखी चालतोय. बराच वेळ झाला, बघून गेला आणि भगवान परमात्माला त्यानं खाली घेऊन दिलं. रावण धावत पडत आला. ए बाबा, अरे हे काय केलंस तू? मी तुला सांगितलं होतं की खाली ठेवायचं नाही, ही माझी आम्हाला तो खाली ठेवून दिली. रावणानं भगवान परमात्माला उचलण्याचा प्रयत्न केला, उचलण्याचा प्रयत्न करतो आणि खाली पडतो. भगवान परमात्मा अजून प्रयत्न करतो, उचलण्याचा खाली पडतो, अजून उचलण्याचा प्रयत्न करतो आणि अजून खाली पडतोय. अनेक वेळेस प्रयत्न करूनही भगवान परमात्मा त्या ठिकाणी शेवटी परमात्माचं दिव्य स्वरूप त्या ठिकाणी प्रगट झालं. भगवान परमात्मानं रावणाला दर्शन दिलं, सांगितलं बाबा मी तुला सांगितलं खाली ठेवायचं नाही, परंतु मी अवेळेला त्यामुळे या ठिकाणी आलो. माझ्या ज्योतिर्लिंगाचा